शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी एकादशी देवांना उपवास, मग उद्यापन कधी करावे? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी एकादशी येते, मग उद्यापन कधी करावे? आणि शेवटच्या गुरुवारी काही अडचण आली, मासिक धर्म किंवा गावाला जाणं आहे तर काय करावे? एकादशीच्या दिवशी देवांना उपवास असतो, मग नैवेद्य दिला तर चालेल का? या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 2024मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार आलेले आहे. 2 गुरुवार झालेले आहे आणि आता 2 गुरुवार राहिलेले आहे. शेवटच्या गुरुवारी उद्यापन येते आणि त्याच दिवशी एकादशी आहे. एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवांना त्या दिवशीच उपवास असतो. मग मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करावे की नाही? एकादशी आहे, नैवेद्य दाखवावा की नाही? हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. मागील वर्षी आपण अमावस्याला उद्यापन केले होते, तर यावर्षी एकादशीला आपण उद्यापन करू शकता. काहीही अडचण नाही. जर मैत्रिणींनो तुमचे 4 गुरुवार झाले नसतील, म्हणजेच काय, मासिक धर्म, विटाळ किंवा सूतक आले असेल, तर तुम्ही 1 किंवा 2 गुरुवार पौष महिन्यामध्ये पकडायचे आहे आणि उद्यापन करायचे आहे. पण संपूर्ण 4 गुरुवार तुम्हाला पकडायचेच आहे. मार्गशीर्ष गुरुवार पकडले असेल तर उद्यापन हे करावेच लागते, त्याशिवाय व्रताचे पुण्य मिळत नाही. पौष महिना हा सुद्धा शुभ मानला गेलेला आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे काही व्यक्ती वर्षभर पकडतात. त्यामुळे पौष महिन्यामध्ये उद्यापन तुम्ही करू शकता आणि करायचंच आहे. जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी गावाला गेलात आणि फक्त उपवास पकडलेला आहे आणि तुम्ही गावाला जाऊन तेथे सेवा केलेली आहे, पण घरी तुम्ही पूजा मांडलेली नाही, तरीसुद्धा हा गुरुवार या 4 उपवासात पकडायचा आहे. सेवा महत्त्वाची आहे, पण मासिक धर्म, विटाळ, सुतक असेल तर फक्त उपवास पकडावा, सेवा करता येणार नाही. त्याचबरोबर हा गुरुवार सुद्धा तुमचा या 4 गुरुवारमध्ये पकडता येणार नाही. काही लोक असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यामध्येच याचे उद्यापन करायचे असते, पण तसं काही नाही आहे. पौष महिन्यामध्ये तुम्ही उद्यापन करू शकता, पण 4ही गुरुवार आपल्याला उपवास पकडायचा आहे आणि सेवासुद्धा करायची आहे, तरच हे उद्यापन करायचे आहे, तरच याचं फळ आपल्याला मिळतं. मैत्रिणींनो, जर तुम्हाला वाटतच असेल मनामध्ये की एकादशीच्या दिवशी उद्यापन हे करायचेच नाही, तर तुम्ही पौष महिन्यामध्ये उद्यापन करू शकता. पण उद्यापन तुम्हाला करायचेच आहे. उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी पुस्तिका प्रत वाटायची आहे, एक फळ द्यायचं आहे, किंवा तुम्ही सुवासीन महिलेंना खीरसुद्धा देऊ शकता, किंवा सुवासीन महिलेंना तुमच्या परीने जेवढं होईल तेवढं जेवणसुद्धा करू शकता. तुम्हाला सुवासीन महिला मिळाल्या नाही तर तुम्ही कुमारिका मुलींनासुद्धा हळदी कुंकू देऊ शकता. पण ज्यांना उपवास आहे अशाच कुमारिका किंवा सुवासीन महिलेला महालक्ष्मी व्रताचे पुस्तक द्यावे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल की एकादशीच्या दिवशी उद्यापन करायचे की नाही. पण तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारा, त्याची उत्तरं मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करील. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.